तुम्हाला डाळ जर पुढे वाढलं तर त्यावरती आपण डुंकणी पाहणार तशी आता माझी व्यवस्था झालेली आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक डिटेलला आणि प्रत्येक इन्फॉर्मेशनला महत्व असतं आणि ते मांडणं, ते इंटरप्रिट करणं, त्याचा डेटा बनवणं आणि त्याचा वापर आपल्या विभागामध्ये करू शकणं आणि करणं हे मला वाटतं महत्वाचं असते. आणि म्हणून माझी छोटी का असे ना खारीची भूमिका सुद्धा मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला विषय दिलेला होता की आपल्याकडील जी काही भूगर्भातील किंवा आपल्या विहिरीतील जे काही पाणी आहे त्याची अवस्था सध्या असलेलं आणि त्याचं होत चाललेला ऱ्हास किंवा त्याचं कंटामिनेशन जे काही होत आहे त्याबद्दल बोलायचं आहे. आणि त्यासाठी मी जे काही आतापर्यंत जवळपास 40-50 सभा झालेल्या आहेत उत्तर आणि दक्षिण वसईमध्ये स्वर्गवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सुरुवात केलेलं होतं. प्रत्येक पॅरिशमध्ये हे झालेलं आहे. त्यानंतर मग पुष्कळ हिंदू बांधव, आपले वाडवळ बांधव आहेत, त्यांनी देखील पुष्कळ ठिकाणी बोलवलं होतं. खूप अशा गावसभाही झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग आपण सस्टेनेबल किंवा वापरता येण्यासारखे काय उपाय करू शकतो आपण पिण्याच्या पाण्यासाठी ते आपण पाहणार आहोत. हे बघून आपल्या जुन्या माणसांना काही आठवतं का? आपल्या गावामध्ये अशा 1-2 ते जास्तीत जास्त 3 विहिरी होत्या, बरोबर? बोर्डाची विहीर बनायचे आणि काही जणांनी बोर्डाची विहिरीला पाणी जर महसूल थोडंसं असलं तर स्वखर्चाने गावाने त्यावेळेला देखील अशाच प्रकारची दगडी विहीर बांधलेली होती आणि त्याच्या बाजूला आपल्या सामुदायिक भाषेत आपण म्हणतो ठाळो, बरोबर? आणि त्यातनं राखेने घासलेल्या जो काही पाण्याचा जो भांडी घासायला देखील तिथे त्याचे कपडे काही वेळेला तिथे धुतले जायचे आणि ते जे काही पाणी निघायचं ते आजूबाजूला एखाद दुसरं माड म्हणा, आंबा म्हणा असे झाड लावलेले असायचे त्याला ते जायचं जे खत असायचं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट गुणधर्म असलेला पदार्थ त्यावेळेला नव्हता. तर हे आपली संस्कृती किंवा येथनं आपण सुरुवात झाली. मात्र आपली मतलब शिक्षणाने आपल्या प्रगती व्हायला पाहिजे होती. मात्र ऍटलिस्ट पाण्याच्या बावखानाच्या बाबतीत तरी आपल्याला ते झालेलं दिसत नाहीये. का दिसत नाहीये? आता आपण म्हणतोय आणि 1990 पासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी जे काही पाणी आंदोलन उभारलं, हंडा आंदोलन झालं, त्यावेळेपासून पाणी खराब झालेलं आहे हे पाहिलेलं होतं. त्यावेळेला त्यांनी एक आयोग नेमलेला होता, कुलकर्णी काहीतरी त्या समितीचं नाव होतं आणि त्यांनी सरकारने नेमलेली कमिटी होती आणि त्याने दिलेला जो काही अहवाल होता त्यामध्ये त्यावेळेला 1990ला विरार वसई ईस्ट पासून, वेस्ट पासून, अर्नाळापासून ते अगदी रांजगाव पुणेपर्यंत सर्व पाणी वेगवेगळ्या गावामध्ये तपासलेले होते. आणि त्यावेळेचे आकडे माझ्याकडे आहेत, त्यांचे फादरांचे फाईल्स आहेत माझ्याकडे. त्यामध्ये 1000, 1200, 1500, 2000 पर्यंत क्षार गेलेले आहेत. आणि हे जे काही क्षार आहे ते साहजिकच मानवी आरोग्यास अपायकारक आहे. आता आपण क्षार म्हणतोय, पाण्याला क्षार झाले म्हणजे नक्की काय असतं? तर क्षार हे वेगवेगळ्या प्रकारे मोजले जात असतात. त्यामध्ये आता सर्वात महत्वाचा क्षार म्हणजे TDS म्हणतो आपण, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. हे TDS काय असतं तर त्यामध्ये असलेलं एकूण जे काही स्थायू रूपातले पदार्थ किती प्रमाणामध्ये विरघळलेले आहेत त्या पाण्यामध्ये त्याला आपण TDS म्हणतो. त्यानंतर दुसरा असतो महत्वाचा क्षार, तो म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, म्हणजे ज्याला आपण हार्डनेस म्हणतो. आणि हार्डनेस म्हणजे दुसरं काही नसून जे काही वर्षानुवर्षे राहिल्यानंतर आपल्या बाथरूम मध्ये आपल्या भांड्यावरती जो पांढरा थर निर्माण होतो तो म्हणजे हार्डनेस मेनली असतो, कारण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं ते. आणि त्याखेरीज मग इतर घटक, नायट्रेट्स म्हणा, क्लोराइड्स म्हणा, क्षार म्हणजे मीठ म्हणा, असे अनेक घटक आपल्या पाण्यामध्ये विरघळलेले आणि ऍड होत असतात. कारण हे आपलं सुपरफिशियल आणि जमिनीमधलं नॉन कन्फाईन म्हणजे अस्थिर किंवा अस्थायी पाण्याचा साठा आहे जो 20 फुटापासून 25-30 फुटापर्यंत आपल्याला भेटत असतो. तर हा साठा ऑटोमॅटिकली काही प्रमाणामध्ये क्षार असणार, परंतु ते क्षार अगोदरच्या प्रमाणात आता वाढत चाललेले आहेत असं काही आमच्या स्टडीज मध्ये निदर्शन असतात. आता हा अभ्यास कधी सुरू झाला म्हटलं मोठमोठी तर 1990ला जे काही फादरांचं आंदोलन झालं त्यावेळेलाच होतं, परंतु त्यावेळेला मी तर शाळेमध्ये 7वी-8वी मध्ये होतो. आता त्यानंतर मग मी रसायनशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा अभ्यास केला आणि त्यानंतर मग मी फार्मास्युटिकल कंपनीत लागलो 2000-2005 सालपर्यंत. त्यावेळेला मी 7 ते 8 प्रकारच्या पाण्याचा अभ्यास करायचो, कारण मी इंजेक्शन बनवणाऱ्या कंपनीमध्ये होतो निवॉन लॅबोरेटरीज पालघरला. 7 प्रकारचं पाणी मी रोज तपासायचो आणि ते करता करता माझ्या मनात तसंच अचानक आलं की अरे आमच्याकडचं पाणी तर बरोबर लागत नाही, तेही तपासून बघूया.
त्यामध्ये मला 1500-1800 क्षार माझ्या विहिरीतल्या पाण्याची मिळाली. आणि त्यानंतर मी म्हटलं अरे एवढ्या क्षारात. पुन्हा त्यावेळी ती अवस्था अशी होती की जस्ट तरुण वयामध्ये आलेलो आहे आणि कुणाकडे अप्रोच करायचा, आणि आपण मांडलेलं मत किंवा अभ्यास जो आहे इंडियन फार्माकोपिया ह्याप्रमाणे मी ते अनालिसिस करायचो, परंतु ते बरोबर आहे की नाही हे सांगणे एवढं धैर्य त्यावेळेला नव्हतं. मग हळूहळू करता करता हे आंदोलन आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आता एक मॅच्युरिटी आल्यानंतर मग हे एक आपली जी संस्था होती स्वाभिमानी व्यावसायिक संस्था यांनी फंडिंग केलं. यांचं 2017 मध्ये मी संपूर्ण अनालिसिस केले. उत्तर वसईतील जिओलॉजिकल म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सगळा एरिया कव्हर होईल, अगदी राजोडीपासनं भुईगावपासनं निर्मळ तर होतच अर्नाळापर्यंत सर्व एरियातले पॅरिशमधले 2-4 अशा प्रकारे सॅम्पल्स घेतले आणि ते सॅम्पल्स मी 50च्या वरती सॅम्पल्स पाण्याचे तपासले. त्यामध्ये 10 ते 12 टेस्ट मी केल्या. त्यामध्ये ह्या सॅम्पल्स तपासणी केली. त्या वेळेला त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही गावसभा घेतल्या, पॅरिशवरती सभा घेतल्या, त्यामध्ये त्यावेळेला 100, 100, 150 पाण्याचे सॅम्पल्सही तपासत होतो. आणि त्यामुळे ओव्हरऑल जवळपास 3 ते 4 हजाराच्या वरती विहिरींचे पाण्याचे सॅम्पल्स तपासलेले आहेत आपण क्षाराच्या दृष्टीने. बाकी अलग टेस्ट ज्या 50 केलेल्या त्या वेगळ्या. मात्र ह्यामध्ये एक असा स्टिरिओ किंवा आपण म्हणू ना की एक असा ठोकळेबद्धपणा दिसून येतो की एखाद्या ठिकाणचं पाणी आता निर्मळच जर घेतलं आपण तर ह्यामध्ये 2017-2018 आपण तपासलेलं होतं. यामध्ये सर्वसाधारणपणे 600-700 पासून ते 1500 पर्यंत क्षारांचं प्रमाण आढळून आलेलं होतं. राजोडी समुद्राच्या जवळ काय असायला होतं तिथे क्षारांचं प्रमाण? समुद्राच्या बाजूला गेल्यावर जास्त असायला होतं. राजोडीचे क्षार 500 आहे, 500 ते 700 पर्यंत गेलेले आहेत. ह्यावरनं आणि इतर गोष्टीही आहेत. आता बावखालावरती देखील मी येणार आहे. तर ह्या अनालिसिस केल्यानंतर मग एक ऑब्झर्वेशन आणि एक आपला अभ्यास जो काही आहे तो लक्षात असा येतो की फक्त समुद्राच्या जवळ असलं म्हणजे खराब आहे असं नाहीये. मात्र त्याचं कंटामिनेशन किंवा त्याचं किती खराब झालेलं आहे किंवा आपण किती खराब केलेलं आहे यावर देखील त्यांचा गावांचा आणि तिथल्या क्षारांचा परिणाम दिसून येतोय. आता ही जी काही एक मी विहीर दाखवली ती एक विहीर याच्या अगोदर जे दाखवलं फोटो आपण बघितला, ही एक विहीर आपल्या अख्ख्या गावाची तहान भागवायची. आंघोळीला देखील पाणी ह्याच विहिरीत यायचं, भांडी घासायला देखील, कपडे घासायला धुवायला देखील आणि प्यायला देखील पाणी ह्या एकाच विहिरीतनं जात होतं. बरोबर. माझ्या गावामध्ये अटोळी आज 117 घरं आहेत. 1 मजली, 2 मजली, 3 मजली ते काही म्हणत नाही. 117 इंडिव्हिज्युअल घरं आहेत. 117 घरामध्ये 100च्या वरती विहिरी आहेत. अगोदर 2 विहिरी होत्या अटोळी गावामध्ये. अटोळी ओलोली एकत्र आता अटोळी 2 विहिरी होत्या. त्यामुळे संपूर्ण गावाचा पाण्याचा उपयोग किंवा पाण्याचा वापर त्यावरती लिमिटेड होता आणि तरी देखील मे महिन्यापर्यंत त्याला पाणी असायचं. आता 100 विहिरी असून देखील पाणी कमी पडते. बरोबर. अगोदर त्या 2 विहिरीतनं पाण्याचा उपसा व्हायचा, आता तो किती पटीने वाढला? 100 पटीने वाढलेला आहे. आणि प्रत्येकाची संध्याकाळी हे करता आंघोळ करताना जर समजा टाकी संपली तर मोटर लावून एक बटन चालू केलं की आपली टाकी भरली. परंतु 500 लिटरची असेल तर तो 750ची आता बसवते. अरे वेळोवेळी आंघोळीला जाताना नेहमी होते. 750ची असेल तर तो 1000ची बसवते. 1000ची असेल तर तो 2000ची टाकी बसवतोय. परंतु जमिनीखालील पाण्याचं काय ह्याचा कोणी काही विचार करत नाही. हा एक मला संपूर्ण गावसभा करताना आढळून आलेला आहे किंवा विशेष मुद्दा. तर आपल्याला फक्त पाणी किती दूर आहे, एक बटन, मोटरीचं बटन चालू केलं आपल्याला पाणी येणार. मात्र हे पाणी काय येते, कुठनं येते, किती प्रमाणे येते त्याचा काही आपल्याला बाबा वापर किती करायचा मी यावरती काही ताबा आहे की नाही, कंट्रोल आहे की नाही, परंतु ते काही आपल्याकडे केलं जात नाहीये. त्यामुळे जितकं प्रमाणामध्ये शहरीकरणाला किंवा शहरामध्ये टँकरद्वारे पाणी गेलं त्याच प्रमाणामध्ये आपणही तेवढंच जबाबदार आहोत किंवा त्यापेक्षा जास्त. कसं ते मी पुढे समजावणार आहे. नेक्स्ट प्लीज. तर हे पाण्याचे वेगवेगळे क्षार. आता एक सिंपल आणि एक महत्वाचं ऑब्झर्वेशन होतं की गावातली जी काही बावखालं होती त्या बावखालामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण जास्त आढळलं. ह्या नायट्रेट्सच्या प्रमाणामुळे स्त्रियांना, प्रेग्नेंट लेडीजना जास्त आजार होऊ शकतात. लहान बालकांमध्ये न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. हे सर्वज्ञात आहे. गुगल केलं तर तुम्हाला इथे आढळून येईल. तर ह्या पाण्यामध्ये नायट्रेट कसे आले? नायट्रेट म्हणजेच नायट्रेटचा पहिला किंवा मोठा भाऊ अमोनिया आणि अमोनियाला नंतर मग
अझोटोबॅक्टर नायट्रोबॅक्टर हे काही बायोलॉजिकल अनालिसिस झाल्यानंतर किंवा त्याला पृथ्वीकरण झाल्यावरती नायट्रेट तयार होतात. तर हे थोडक्यामध्ये आपले जे काही अन्न पदार्थ अन्न घटक जे काही येतात ते आपण आजकाल कुठे सोडतोय? सगळे गटारात सोडतोय का? आपल्या घरामध्ये टाकी घेऊन किंवा बाजूला टाकी ठेवून त्यात सोडलाय का? नाहीये. मग ज्यांना गटाराने येणे त्यांनी सर्वसामायिक जागा असते ती काय आहे? आपली बावकाल. सगळ्यांनी त्यामध्ये सोडलेलं आहे. माझा बावकालावरती हक्क आहे किंवा जेव्हा मला सांडपाणी सोडायचं आहे ते स्वच्छ करायचं असतं ते तुम्ही तुमचं बघा. बरोबर ना? त्यामध्ये मला काही करायचं नाहीये. कोण कशाला ते दोन नुसते भानगडी घेणार? माझं पाणी जातंय ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझं ड्रेनेज चोकअप होऊन माझं बाथरूम तुंबलंय का? नाही. मग मला काही पडलेलं नाहीये. ही आपली सर्वांची असलेली मानसिकता आहे. हे मान्य करावं लागेल तरच पुढे काही करू शकतो, अन्यथा काही करता येणार नाही. तर तेव्हाच असलेलं बावकाल काही अशा प्रकारचं होतं का? बरोबर. ज्या वेळेला आजूबाजूला फक्त नारळाचं झाड, चिंचेचं झाड, भेंडीचं झाड किंवा नेवर वगैरे असे असायचे आणि त्याचा पाचोळा पडायचा आणि ते अशा प्रकारे आपलं बावकाल असायचं. आणि त्याचं रूपांतर आपण काय केलंय बघा? कचरा पेटी आणि घाण यामध्ये केलेलं आहे. अगोदरचं जे बावकाल होतं त्यामध्ये एक लक्षात घ्या, त्याचं सरफेस एरिया जास्त होतं. आपण आजूबाजूला सर्वीकडनं बांधकाम म्हणा किंवा अशा प्रकारे एक टाकलेलं आहे, बाजूला भिंत झालेली आहे, आपला कचरा आणून टाकलेला आहे. ह्यामुळे त्यावरती बायोफिल्म तयार होते. पाण्याचा ऑक्सिजन, हवेतलं ऑक्सिजन पाण्यामध्ये जायचं आणि त्यामुळे त्यातली जीवसृष्टी वाढण्याचं प्रमाण बंद होते. H2S हा गॅस तयार होतो आणि त्यामुळे मग संपूर्ण पाण्यातली बायोडायव्हर्सिटी किंवा जीवन बंद किंवा मरून जात असतं. आणि हे सर्व आपण करत आहोत. नेक्स्ट प्लीज. आता बाजूला हे आमच्याच गावातलं चित्र आहे, मात्र हे वास्तव प्रत्येकाच्या गावामध्ये आहे. बरोबर. तर हे अशा प्रकारे कोणी भराव टाकतंय, कोणी बांधकाम करते, कोणी कॉन्क्रीट करते, कोणी आपला आणलेला कचरा तिथे टाकून देतोय. मात्र त्याचं पुनरुज्जीवीकरण करायचं, त्याला आपल्याला रिस्टोर करायचं आहे असं कुणाला वाटत नाहीये. मी 2-3 वेळेला दोन तीन गावातही आणि आमच्याही ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला. 2 जण हो म्हणतात भागीदार, 3-4 जण नाही म्हणतात. तुम्हाला काय करायचं असेल तर करायचं, मात्र JCB आणायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, आमची बाजूचे धक्के कोसळले तर ते तुम्ही भरून द्याल का? अशा प्रकारची आपले होतात. मात्र कुठेतरी आपल्याला एखादी स्टेप घेतल्याशिवाय पुढचं आपण करू शकणार नाही, हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. नेक्स्ट प्लीज. तर आपण जमिनीतलं पाणी खराब झालंय जे काही मी म्हटलं त्याचं सर्वसाधारणपणे का झालेलं आहे? एक सगळ्यात पहिला जो आहे तो 1990 वेळेला टँकर आंदोलन जे झालेलं होतं त्यावेळेला झालेला भरपूर प्रमाणातील पाण्याचा उपसा. हे पाणी आपल्या जमिनीतनं काढलं जात होतं आणि 20 फुटावरती जो काही आपला जलस्तर आहे तो त्यामुळे खाली जात गेला. त्यानंतर मग बावकाला तळे विहिरींचं घटत चाललेलं प्रमाण. मी 46 वर्षाचा झालो, मात्र समजायला लागल्यापासून 18 वर्ष घ्या, म्हणजे जवळपास 35 वर्षामध्ये अख्ख्या वसईमध्ये, दुसरे तर इतर एरिया सोडून द्या, अख्ख्या वसईमध्ये एकही कोणीतरी बावकाल खाल्लंय, मग ते कोणी व्यक्तीने म्हणा किंवा एखाद्या संस्थेने म्हणा, असं ऐकलंय? मी नाही, तुम्ही नाही ऐकलं. मात्र मी स्वतः लास्टपर्यंत आता 25वा एक ऐकलंय. 25 बावकाला बुजवल्याची मला माहित आहे. मी नेऊन जागेवर तुम्हाला दाखवू शकतो. बरोबर. आपले पूर्वज अंगुठाछाप होते, परंतु ते अडाणी होते असं मी म्हणणार नाही. बरोबर का? त्यांना त्यांच्या रोजगारीत लागणाऱ्या गोष्टींचं त्यांना माहित होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी मग ती बावकाला खाल्लेली होती, जेणेकरून शेवटपर्यंत तुमच्या विहिरीला पाणी राहणार. पहिलं आटते ते बावकाल आणि नंतर मग जर दुष्काळी अवस्था आली तर आटते ती विहीर. कारण बावकाल हे विहिरींना पाणी पुरवण्याचं काम करत असते आणि ते जर राहिलं तरच तुमच्या विहिरींना पाणी राहणार आहे. आज आपण घरातनं पायरीवरनं पाय खाली दिला की रोडवरती जायला पाहिजे, रोडवरनं पाय दिला की कुठेतरी कॉन्क्रीटवर पडायला पाहिजे आणि कॉन्क्रीटनं पाय दिलं की आपल्या बिल्डिंग मध्ये किंवा आपल्या घरामध्ये जायला पाहिजे. कुणालाही पायाला माती लागलेली चालत नाही. हे जे पाणी आपल्या जुन्या घरी जी कौलारू घरं होती त्याच्या आजूबाजूला आपली काय होतं, सर्व कॅचमेंट एरिया ह्या होत्या. संपूर्णपणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराचा विचार करा, जुन्या घराचं आणि आता नवीन घराचं. मला आजूबाजूला साप आला नाही पाहिजे, तिथे काही माती नाही, चिखल नाही उडाला पाहिजे माझ्या घरावरती, बांधकामावरती एवढं खर्च केलंय. परंतु आपण पाणी जमिनीमध्ये जावं यासाठी काय करतोय? काही करत नाहीये. छपरावरचं पाणी काही जणांनी केलंय, मात्र तेवढं पुरेसं पडत नाहीये. नेक्स्ट प्लीज. तर पाण्याचा
तर पाण्याचा दर्जा सुधारवला पाहिजे आणि पाण्याचा दर्जा सुधारवण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. आपण म्हणू की महानगरपालिकेवरती आंदोलन केलेलं 2009 साली आपल्याला महाराष्ट्र जल प्राधिकरणाने 20 MLD पाणी गावांसाठी 69 गावांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि ती पाणी पुरवठा योजना अंमलात आणायचं काम 2008 साली त्यावेळेला असलेलं वसई विरार नगर परिषद आणि 2009 साली तिचं रूपांतरित झालेलं महानगरपालिकेमध्ये त्यांना दिलेलं होतं. परंतु 2009 साली नंतर 2017ला जेव्हा मी विचारलं तेव्हा मला RTA टाकल्यानंतर त्यांनी आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण आणि वसई विरार महानगरपालिका दोघांनी दिलेलं उत्तर आहे माझ्याकडे की 98% कामं पूर्ण झालेली आहेत, फक्त 2% मध्ये अटकले. माझ्याकडे लिहिलेलं आहे. तर हे 2% काय आहे? टेस्टिंग अँड असं काहीतरी त्यांनी दिलेलं होतं. तर तपासणी, लाईन तपासणी आणि लाईनचं वॉल्स टाक्या आणि लाईन तपासणी. तर हे 2% लिहिल्यानंतर माझ्या मनासमोर जसं तुम्हाला प्रश्नचिन्ह पडलं तसं माझंही प्रश्नचिन्ह पडलं. तर नक्की म्हटलं हे 2% कशाचे आहेत बरं. आणि 2017 नंतर 2024 संपलं, 2025 चे 3 महिने भरत आले, अजूनही ती अवस्था अशीच आहे. अजूनपर्यंत 2% काम त्यांचं पूर्ण होऊ शकलेलं नाही. हे मी म्हणतो की महानगरपालिकेचं अपयश आहे. परंतु 2009 पासून 2024 पर्यंत आपण तिथेच किंवा त्यांच्यावरतीच अवलंबून राहणार आहोत का? नाही. मग आपल्याला देखील काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी दिलंच नाही. महानगरपालिकेमध्ये तुम्हाला गावाला पाणी देणार नाहीये. अगोदरचा जो काही त्यांनी दिलेला जो DPR होता त्यामध्ये सांगितलं विलेजेस हॅव टू सस्टेन देअर वॉटर रिक्वायरमेंट्स ऑन देअर ओन. आपल्याला कोणत्याही प्रकारे पाण्याची नियोजन त्यांनी केलेलं नव्हतं. आता येणाऱ्यामध्ये काय करतात बघूया. पण 69 गावांची पुरवठा योजनाही अजूनपर्यंत कार्यान्वित आणि पूर्ण झालेली नाहीये. तर ही परिस्थिती आहे. आता या परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी हे तिकडनं मिळणार नाहीये. आपलं जमिनीतलं पाणी खराब होत चाललेलं आहे. अरे हा तेव्हापासून एवढं बोलते कशाला एक फिल्टर लावला की झालं ना काम, बरोबर ना? एक फिल्टर लावला की काम झालं. परंतु एक फिल्टर लावल्याने काम एवढं सोपं आहे का? नाहीये. आता याचं एक मी सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. आपले क्षार जे आहेत पाण्यातले, आपले पाण्याचे क्षार वाढत आहेत कारण त्यामध्ये आपण पाणी सोडत नाही किंवा आपलं पाणी भरणं होतच नाहीये. कारण जमिनीमध्ये जाण्याचे मार्गच आपण बंद केलेले आहेत. पावखाला म्हणा, आजूबाजूचा परिसर म्हणा, सर्वकडे भरणी करून बिल्डिंग उभ्या राहत आहेत. तिथे कुणी भराव टाकून आणखी दुसरं काही प्लेग्राऊंड बनवत आहे. तर ह्या गोष्टीमुळे पाणी जायचे मार्ग बंद केलेले आहेत. नेक्स्ट प्लीज. तर ते हे काय आहे? औषध, बरोबर. आता ही बाटली जी असते एवढी 100 ml ची, ही मी आता बायकोशी भांडण म्हणा किंवा कोणतेही कारणास्तव म्हणा, ही जर आपल्या भाषेमधून तोंडवर वाढली काय होईल? माझा फोटो व्हॉट्सअपवर संध्याकाळी टायमिंग येईल, बरोबर. परंतु समजा हीच टाकी, हीच बॉटल मी समजा घेतली आणि माझ्या छपरावर असलेल्या 1500 लिटरची टाकी आहे पाण्याची, त्यामध्ये टाकली. त्यानंतर मग प्यायचं पाणी सगळेजण मुलं फॅमिली वापरते. काय होईल? हे 1500 लिटर मध्ये गेलं, बरोबर. आता त्या पाण्यात मी 1 ग्लास पाणी प्यायलो तर मला मरणार नाही एवढं गॅरंटेड. परंतु मला जुलाब, उलट्या चालू होतील, डोकं गरगरेल, मला डॉक्टरकडे जावं लागेल. जे कोणी पाणी पितील ते त्या सगळ्यांना ते करावं लागेल. आता हीच बॉटल मी समजा आणली आणि आमच्या विहिरीमध्ये किंवा आपली जी काही सुरुवातीला दाखवली त्या मोठ्या विहिरीमध्ये 15-20 फुटाची जी दगडी होती त्यामध्ये टाकली. गावकऱ्यांना कुणाला काही त्रास होईल, काही जण नाही म्हणतील की त्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यांना काही होणार नाही, काहींना त्रास होईल. आता हीच बॉटल मी समजा निर्मळच्या तलावात नेऊन टाकली संपूर्ण भरलेली, तर ह्या टोकाचं त्या टोकाला कळणार देखील नाही, बरोबर का? रोगरचा किंवा ह्या बॉटलचा अशा प्रकारे दाखवण्यामागचा उद्देश हाच आहे. आपल्या पाण्यामध्ये असलेले क्षार जे आहेत हे दुसरं तिसरं कोणीही लांब नेऊ शकत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू वाट चुकला असेल. आपल्यालाच आपल्या पाण्याला शुद्ध करायचं आहे, प्युअर करायचं आहे. मी माझ्या 2019 साली घर बांधलं गावाच्या थोड्या आउटस्कर्ट्सला, गावात जागा संपल्या जातात. तिथे घर बांधल्यानंतर त्या सुरुवातीच्या काळामध्ये मी असं पाहिलं की सुरुवातीला पाणी छान होतं, मात्र जसं जसं घराच्या कामासाठी मी पाण्याचा उपसा करू लागलो तसं त्या पाण्याचे क्षार 600 वरनं मे महिन्यामध्ये 1950 वर गेले. आता 1950चं पाणी यावरती एकच आहे की जेसी डंपर आणा आणि माती भरून ती विहीर बुजवून टाका.
परंतु त्यानंतर मग ह्यातलं किडे असल्यामुळे थोडासा अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं की अरे ह्याला आपण अशा प्रकारे हे उदाहरण वापरून काहीतरी करू शकतो. पुढील 5 वर्ष सलग 2019 पासून गेल्या वर्षीपर्यंत मी नियमितपणे माझ्या छपरावरील पाण्याचं रिचार्जिंग करतोय. आणि पहिल्या वर्षी असलेला जे काही 2000 किंवा 1950 क्षार आहेत ते पुढे जाऊन माझे 1200, 1100, 1000 आणि गेल्या वर्षी 740 क्षार होते. मे महिन्यामध्ये 740 होते. हे माझ्यासाठी नाहीये, हे उदाहरण आपल्या प्रत्येकासाठी आहे. आपल्या प्रत्येकाला करायचं एवढंच आहे की आपल्या छपरावरचा जो काही पाईप आहे, जो आपण गटाराला किंवा आपल्या गेटच्या बाजूने बाहेर काढलेला आहे, ते पाणी अर्थात सुरुवातीला आपण जे काही छपरावरचा कचरा असतो उन्हाळ्यातला, तो जून महिन्यातला थोडा जाऊ द्या. मात्र तुम्हाला कळतंय की कंटिन्युअस 2-3 दिवस पाऊस लागला की छप्पर साफ झाला, मग तो पाणी आपल्या विहिरीमध्ये फिरवा आणि पुढचे 3 महिने तुम्हाला सरासरी अतिशय उत्तम 2 ते 5 लाख लिटर पाणी तुमच्या विहिरीमध्ये जाईल. आणि हे जे काही पाणी आहे हे तुम्हाला जरूर तुमच्या पाण्याच्या क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट देते. आपल्या जुन्या कौलारू घरामध्ये त्यावेळेला निसोळ्याच्या पाण्याचा भात शिजवला जायचा आणि तो कसा अतिशय शुभ्र होतो. माझ्याकडे तो पुढचे 3 महिने होत असतो. प्रत्येकाने ज्यांनी वापर केलेला आहे त्यांना माहित आहे आणि ते होतं आणि ते चांगलं असतं. आता यामध्ये क्षारांचं प्रमाण पावसाळ्यामध्ये अतिशय कमी होतं, परंतु ते कमी जरी झालं तरी पण त्यातले साधं जे काही फिल्टर असते, RO फिल्टर नाही म्हणताय मी, जे काही UV फिल्टर जे जंतू आणि माती काढतं, ते वापरून आपला उपयोग किंवा आपला पाण्याचं गरज प्यायची आपण भागवू शकतो. नेक्स्ट प्लीज. अच्छा, एक मिनिट. तर छपरावरचं आपण कशा प्रकारे पाणी यामध्ये सोडू शकतो? 2 गोष्टी आहेत. एक, काही जण उपयोग करतात की मला ते पाणी वापरायलाही मिळायला पाहिजे, आणि दुसरे जण म्हणतात की नाही, डायरेक्ट ते विहिरीमध्ये जाऊ दे. तर अशा प्रकारे तुम्ही जर टाकी ठेवली आणि ही जी काही टाकी आहे, ह्या टाकीमध्ये छपरावरचं पाणी आणि टाकीचं जे ओव्हरफ्लो आहे तो मग विहिरीमध्ये सोडला, तर त्या टाकीतलं पाणी तुम्ही पावसाळ्याचे 4 महिने जोपर्यंत वरनं पाऊस पडतोय तर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होऊन ते तुम्ही घरातल्या इतर वापरासाठी वापरू शकता. नेक्स्ट प्लीज. तर हे डायरेक्ट जमिनीमध्ये जर सोडायचं असेल तर ती विहीर आहे आणि तिकडे ते घर छपरावरनं डायरेक्टली विहिरीमध्ये देखील आपण सोडू शकतो. नेक्स्ट प्लीज. हे पाण्याचे आकडे आता देखील पुढचे आकडे आहेत त्यामध्ये. तर सरासरी आपल्याकडे 90 दिवस 85 ते 90 दिवस वसईमध्ये पाऊस असतो, म्हणजे 3 महिने. आणि तो एकूण पाऊस जो आहे तो 2200 ते 2400 किंवा 2500 पर्यंत असतात. अनिरुद्ध सर सांगतील की कशा प्रकारे किती समृद्ध आहे आपण आपले विभाग. तर ह्या एवढ्या पाण्याचा वापर जर आपण केला, नियोजन जर केलं, प्रत्येकाने जर ठरवलं की बाबा माझं तरी मी करेन, बाजूचे कोणी केलं तर उत्तमच आहे. नेक्स्ट प्लीज. तर आपण ही अशी वेळ येईपर्यंत वाट पाहणार आहोत का? सचिननी दिलेली स्लाइड आहे, इंटरनेटवरही मला वाटतं उपलब्ध असेल. मात्र सचिन जेव्हा विविध ठिकाणी व्हिजिटला जातो त्या ठिकाणच्या अवस्था आणि त्या ठिकाणी होणारे प्रॉब्लेम्स तो शेअर करत असतो. तर अशी अवस्था येईपर्यंत आपण वाट पाहू नये. नेक्स्ट प्लीज. तर हे नालासोपारा ईस्टला सर्रास चालू आहे असं. आपली नालासोपारा ईस्ट आणि ते विरार ईस्ट सारखी टाकीपाडा आणि या रोड सारखी मनवेलपाड्यासारखी अवस्था होऊ नये एवढंच एक माझं म्हणणं आहे. तर जास्त काही यामध्ये सांगत नाही, सिंपल आणि जे काही आपले ऍक्च्युअल मुद्दे होते आणि मी अनुभव घेतलेला ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाला प्रश्न असतील तर मग ते विचारू शकतो.